नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहे. तर काही महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले नाही. तर त्यांचे मुख्य कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नाही. तर हे आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही हे तुम्ही घरी बसून मोबाईलने चेक करू शकता व तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंकसुद्धा करू शकता. तर ते कसं चेक करायचं व मोबाईलने आधार कार्ड बँकेला लिंक कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांचे खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहे. तर बऱ्याच महिलांचे अर्ज अप्रूव्हल असूनसुद्धा 3,000 रुपये जमा झाले नाही. तर त्या महिलांनी घाबरायचं काहीच कारण नाही. तर 3,000 रुपये जमा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नाही. तर तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही व लिंक नसेल तर लिंक करण्यासाठी बँकेत जाऊन चेक व लिंक करू शकता. पण बँकेत गेल्यानंतर बँकेत खूप गर्दी असते व तुमच्याकडे वेळ नसेल तर हे दोन्ही कामे तुम्ही तुमच्या मोबाईलने करू शकता. तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे किंवा नाही हे मोबाईलने चेक करण्यासाठी तर सर्वात आधी तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर इथे सर्च बारमध्ये माय आधार लॉगिन असं सर्च करायचं आहे. मी अगोदर सर्च केलं होतं त्यामुळे इथे माझ्या माय आधार लॉगिन असं दिसत आहे. मी त्याच्यावरच क्लिक करणार आहे. तुम्हाला ते सर्च करून घ्यायचं आहे माय आधार लॉगिन. त्याच्यावर सर्च केल्यानंतर सर्वात वरती UIDAI असं माय आधार लॉगिन अशी वेबसाईट येईल सर्वात वरती. त्या वरच्याच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आधार कार्डची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. इथे ओपन झाल्यानंतर इथे आधार संबंधित काय काय आपल्याला हे करता येईल सर्व इथे दिलेलं आहे. आधार व्हेरीफाय मोबाईलसुद्धा इथून आपण व्हेरीफाय करू शकतो. बँक सीडिंग स्टेटससुद्धा इथून चेक करू शकतो. आधार PVC पण ऑर्डर करू शकतो. ऑर्डर स्टेटससुद्धा चेक करू शकतो. आधार संबंधित सर्व इथं दिलेले आहे. तर सर्वात आधी आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे सर्वात वरती इंटर आधार नंबर म्हणजे इथे आपल्याला आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मी माझा आधार क्रमांक टाकून घेते. आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे जो हा कॅप्चा आहे हा कॅप्चा इथे बघून सेम इथे फिल करायचा आहे. आता कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल, OTP येईल. तो OTP कॉपी करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मेसेजमध्ये चेक करून तो OTP टाईप करू शकता. मी इथे कॉपी करून हा इथे इंटर OTP इथे पेस्ट करणार आहे. OTP पेस्ट केल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपला लॉग इन झाला आहे. आता यानंतर बँक सीडिंग स्टेटस इथे बँक सीडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे किंवा नाही हे सर्व बँक सीडिंग स्टेटस ओपन होणार. तर इथं माझं बँक सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह दाखवत आहे. माझं बँक सीडिंग स्टेटस की नाही आहे म्हणजे माझं आधार कार्ड माझ्या बँकेला लिंक नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू
करू शकता। आणि जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असेल तर तुमचं बँकेचं नाव आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असं दिसणार। आता तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन लिंक करू शकता। जर तुम्हाला मोबाईलवरून लिंक करायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर इथे सर्च बारमध्ये NCPI असं सर्च करायचं आहे। NCPI सर्च केल्यानंतर सर्वात वरती अशी वेबसाईट येईल, इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर असं NCPIची वेबसाईट ओपन होईल। त्यानंतर सर्वात वरती कस्टमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्वात खालची जे ऑप्शन आहे आधार सीडिंग इनेबल, इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आधार सीडिंग असं ओपन होईल। त्यानंतर आपल्याला सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर फ्रेश सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा इथे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। मी माझा अकाउंट नंबर टाकून घेते। कन्फर्म अकाउंट इथे आणखी टाकायचं आहे आणि इथे क्लिक करायचं आहे। इथे पण क्लिक करायचं आहे आणि सर्वात वरती जो सिलेक्ट युअर बँक अगोदर बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर माझं बँक ऑफ इंडिया बँक आहे, मी बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करणार आहे। तर बँक ऑफ इंडिया इथे ऑप्शन दाखवत नाही आहे, म्हणजे बँक ऑफ इंडिया इथे या सीडिंगमध्ये ऑप्शनमध्ये नाही आहे। तर इथे फक्त काही 4 ते 5च बँका इथे ऑप्शन आहे आणि हे सर्व तुम्हाला 8 मिनिटांमध्ये सक्सेस करायचं आहे। हे झाल्यानंतर सर्वात खाली इथे कॅप्चा फिल करून प्रोसेस या बटनावर क्लिक करायचं आहे। तर या वेबसाईटवरून सध्या बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटका विकास ग्रामीण बँक याच बँकेचे सीडिंग म्हणजे आधार लिंक या वेबसाईटवरून करता येत आहे। पण आता या वेबसाईटवर काम चालू आहे, तर बँक ऑफ इंडिया व इतर बँकाचे सुद्धा सीडिंग म्हणजे आधार लिंक करता येणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।